तर आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये जसं 60 एकरचं पूर्ण शेत आहे, त्याच्यामध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा ते दोन प्रकार येतात. जे लोक राहायला येतात त्याच्यासाठी आमच्याकडे 3-4 वेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत आणि काही डे पिकनिकर्स आहेत, जे लोक सकाळी येऊन संध्याकाळी जातात, ट्रेननी येतात. आपल्याला ट्रेनचा ऍक्सेस आहे, आम्ही त्यांना पिकअप ड्रॉप देतो. आल्यानंतर लोक आपल्याकडे लॉकर सिस्टीम आहे, लॉकरमध्ये सामान ठेवतात. आपल्या इकडचा नाश्ता असतो. नाश्ता करून झाल्यानंतर मग आपले गाईड्स असतात. हे गाईड त्यांना सगळे शेतीच्या फेरफटक्याला घेऊन जातात. आपण SRT नावाचं आपण एक शेतीची पद्धत करतो किंवा जनरल भाजीपाला वगैरे सगळं करतो. त्याच्यामध्ये लोक मधमाशांचं बघतात, मोती कसे तयार केले जातात, खेकडे पालन कसं असतं. आपला ग्रामीण भाग असल्यामुळे आपण आपल्या इकडे कबड्डी, खो खो, कुस्ती या सगळ्याचं प्रशिक्षण आपण देतो आणि मल्लखांब. तर लोक मल्लखांबचा डेमो पण आपल्याकडे घेतात. आपल्याकडे मत्स्यशेती हे एक आपलं डिपार्टमेंट आहे. सो त्याच्यामध्ये ड्रॅगनेट फिशिंग, त्याच्यामध्ये आपण ओढझळ, खेतजाळ जे असतं त्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे म्हणजे अगदी 10-12 किलोच्या माशांपासून ते 2-3 किलोच्या माशांपर्यंत मासे सगळे येतात. ते मासे दाखवतो. आपली बैलगाडी असते. जसं तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण युवक भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे म्हशी सोडतात आणि त्याच्यावरती मशीनवरती पाण्यामध्ये धुतात, बसतात आणि मग ती एखादी म्हैस जरा थोडी तापट असते की गडगड गडगड धावत जाते आणि मग म्हैस बाहेर पडण्याच्या अगोदर बाहेर उडी मारायची. तेवढी तापट म्हैस नसते आपल्या इकडे, पण अशा प्रकारे आपण एक थोडं कामर व्हर्जन, चांगलं व्हर्जन ऑफ म्हैस ती तिकडे असते आणि ती चांगली बफेलो राईड वगैरे देते लोकांना नदीमध्ये पोहण्याचा एक आनंद जो असतो. स्विमिंग पूलचं पाणी वेगळं असतं. स्विमिंग पूल वगैरे काही नाही, सगुणा नाही, स्विमिंग पूल नाही. आणि आपल्याकडे पूर्ण नदी आहे, स्वच्छ नदी, अशी नदी की खळखळतं पाणी आपण पिऊ शकतो. काही जे चालतात लोक 5-1 किलोमीटर तरी चालत असते पूर्ण फिरलं तर मग त्यांचा जो क्षीण आहे तो सगळा निघून जातो आणि त्यांना भूक पण भयंकर लागते. जेवणामध्ये ज्या आपल्याकडे भाज्या असतात शेतामध्ये त्याच्यापासूनच केलेल्या भाज्या असतात. साधं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं सगळं जेवण असतं. पोळी, भाजी, डाळ, भात वगैरे सगळं असं असतं. तुम्हाला मासे पाहिजे असतील, चिकन पाहिजे असेल तर ते पण लोकांना आपण देतो. मला भूक लागली. त्याचबरोबर आपली 400 उत्पादनं आहेत सगुणा बागेमध्ये फूड प्रोसेस प्रॉडक्टची. त्याच्यापैकी आपण विक्रीच्या उद्देशाने आपण त्याच्यापैकी काही 4-5 लोणची आपण दुपारच्या जेवणात ठेवलेली असतात. लोक ते दुपारी जेवणामध्ये ती जेवतात, त्यांना दिसतं आणि मग ते ऍक्च्युअली ते दुकानामध्ये जातात आणि ती लोणची ऍज अ प्रॉडक्ट बघतात. सो त्यांचं टेस्टिंग तेव्हा होतं.